Namaste. Understanding the natural ancient origin of oil versus a biblical Genesis flood origin of oil. या लेखात आतापर्यंत नोंदवलेल्या निरीक्षणांनुसार आपण पाहिले की भूगर्भातील गाळाच्या कवचातील तेल आणि नैसर्गिक वायूतील हायड्रोकार्बनचे रेणू 4 प्रकारे तयार होतात. 1. ताज्या पाण्यातील किंवा सागरी पाण्यातील जैविक जीवांचे पुरेसे खोल दफन होऊन स्थानिक पातळीवरील पुरेशा चढत्या भूऔष्णिक उष्णतेने अशा जैविक जीवांचे विघटन मिथेनमध्ये आणि हायड्रोकार्बन तेल रेणूंच्या अस्थिर आखूड साखळीमध्ये होते. मुद्दा दुसरा, पृथ्वीच्या आवरणातून वर आलेल्या दीर्घ हायड्रोकार्बन साखळी असलेल्या तेलापासून आखूड साखळी असलेल्या डिझेल आणि गॅसोलीन साखळीत रूपांतर करण्यासाठी दीर्घ साखळी ऑइलवर औद्योगिक क्रॅकिंगद्वारे आवश्यक ती प्रक्रिया करून इंधन तेल तयार होते. मुद्दा तिसरा, गोड्या पाण्यातील दलदलीतील किंवा तलावांमध्ये जमा झालेल्या मृत शैवालापासून केरोजिन तयार होते. त्या केरोजिनपासून औद्योगिक फ्रॅकिंग पद्धतीने म्हणजे भूपृष्ठाखाली खडक किंवा काताळाला तडे पाडून 500 ते 600 डिग्री सेल्सिअस तापमानात उष्ण वाफ पुरवून हायड्रोकार्बनची आखूड साखळी असलेले तेल तयार केले जाते. चौथा मुद्दा, मृत फायटोप्लॅंक्टन आणि झूप्लॅंक्टन ज्याचे रूपांतर केरोजेन मध्ये झाले आहे, ज्या केरोजेनचे रूपांतर समुद्री ब्लॅक ऑइल शेल मध्ये झाले आहे, त्यातून तेल मिळते. तर काही ठिकाणी आखूड साखळीचे मानवनिर्मित तेल 750 डिग्री सेल्सिअस तापमानात खनन केलेल्या केरोजेन्सचे उष्णतेने विलगीकरण करून उत्पन्न केले जाते. या 4 संभाव्य मार्गांपैकी कोणत्याही प्रकारे हायड्रोकार्बन अल्केन रेणू तयार करणे 6000 ते 10000 वर्षांच्या अल्पकाळात शक्य नाही, कारण आपला सूर्य हा द्वितीय पिढीतील तारा असल्याने पृथ्वीची निर्मिती, त्यावरील वातावरण आणि तदनंतर सजीव सृष्टीचे अस्तित्वात येणे या सर्वांना लागलेला लाखो वर्षांचा कालावधी लक्षात घेता नोहाच्या काळातील जलप्रलयाने पेट्रोल, डिझेल आणि नैसर्गिक वायू मिळू लागले हे एक शास्त्रज्ञांचे मत चुकीचे आहे याचे स्पष्टीकरण प्रोफेसर डॉक्टर लॉरेन्स कॉलिन्स त्यांच्या लेखात देतात. प्रगत वनस्पती म्हणजे वृक्ष जमिनीखाली खोलवर गाडले गेल्यावर त्यामधील मोठ्या प्रमाणात असणाऱ्या सेल्युलोज मधील कार्बन वर्तुळांच्या साखळीमय रचनेला ऑक्सिजन आणि हायड्रोजनचा बंध असतो. इतर केरोजिनच्या तुलनेत या वृक्षांच्या केरोजिनमध्ये ऑक्सिजन खूप मोठ्या प्रमाणात एकवटलेला असतो, हे याचे वैशिष्ट्य आहे. यामुळे केरोजिनचे रूपांतरण फक्त मिथेन वायूमध्येच होऊ शकते. तरीही सेल्युलोज अवशेष जर मोठ्या प्रमाणात उपलब्ध असतील आणि त्यावरील उच्च तापमान आणि दाब यामुळे जर त्यांच्या अवशेषांचे केरोजिन मध्ये रूपांतर झालेच तर पडद्यावर दिसणाऱ्या खोलीवर अनुक्रमे त्या घटकांमध्ये त्यांचे रूपांतर होऊ शकेल. भूपृष्ठाखाली 0 किलोमीटरवरती ते लाकूड म्हणून असते. 5 किलोमीटर खोल गेल्यानंतर त्याचे केरोजिन मध्ये रूपांतर झालेले असते. 10 किलोमीटर खाली गेल्यानंतर बिटुमिनस कोलमध्ये तुलनेने मऊ आणि लवकर पेटणारा जो कोळसा असतो त्यामध्ये त्याचे रूपांतर झालेले दिसते. 20 किलोमीटर खोल गेल्यावर अँथ्रासाइट कोल, सर्वात पुरातन प्रकारचा, कार्बनचे सर्वाधिक आणि पाण्याचे सर्वात कमी प्रमाण असलेला कोळसा. 30 किलोमीटर खोल ग्रॅफाइट म्हणजे जे शिसे सापडते. 100 किलोमीटर किंवा त्यापेक्षा खोलीवर गेल्यास डायमंड म्हणजे हिऱ्यामध्ये त्याचे रूपांतर झालेले आढळते. डायमंड किंवा हिरा तयार होताना 1000 डिग्री सेल्सिअस तापमानापेक्षा जास्त तापमानात तो तयार होऊ शकेल. वैज्ञानिक दृष्ट्या चुकीचे असले तरीही तार्किक दृष्ट्या बरोबर वाटणाऱ्या पद्धतीने फायटोप्लॅंक्टन किंवा शेवाळ आणि झूप्लॅंक्टन पासून तयार झालेल्या केरोजिनचे रूपांतर होताना कोणत्या खोलीवर कोणत्या कार्बन साखळीचे तेल अनुक्रमे तयार होते असा अंदाज काही शास्त्रज्ञांनी सांगितला आहे, ज्यामध्ये बऱ्याच त्रुटी आहेत. तोही पडद्यावर आपण पाहू शकता. अल्गी म्हणजे शेवाळ 0 किलोमीटरवर सापडते. केरोजिन भूपृष्ठापासून 5 किलोमीटर खाली सापडते. असे तेल ज्याच्या साखळीत 2-15 कार्बनचे अणू आहेत 10 किलोमीटरवर सापडते. असे तेल ज्याच्या साखळीत 15 ते 30 कार्बन अणू आहेत 20 किलोमीटरवर सापडते. असे तेल ज्याच्या कार्बन साखळीत 30 ते 35 अणू आहेत 30 किलोमीटरवर सापडते. असे तेल ज्याच्या कार्बन साखळीमध्ये 35 ते 56 अणू आहेत 100 किलोमीटरवर सापडते.
हा अंदाज का चूक ठरतो ते पुढे आपण पाहणारच आहोत. फ्रॅकिंग प्रोसेसने या दोन्ही प्रकारच्या प्रक्रियेत फिशर ट्रॉप्स पद्धतीने 8 ते 20 कार्बन अणू असलेले मध्यम रासायनिक क्षमतेचे अल्केन ऑइल, जे कार चालवण्यासाठी उपयोगी पडू शकते, बनविता येते. त्यासाठीचे सूत्र केरोजेन अधिक 500 ते 600 डिग्री सेल्सिअस एनर्जी, जी मध्यम ऊर्जा आहे, ती जर पुरवली तर अल्केन ऑइल, ज्याच्यामध्ये कार्बनचे 20 अणू असलेली साखळी मिळते, ज्यातून मध्यम रासायनिक क्षमतेचे तेल प्राप्त होते. तसेच कार्बन अधिक हायड्रोजन अधिक ऑक्सिजन अधिक 1000 डिग्री सेल्सिअस तापमानाची ऊर्जा, जी प्रचंड प्रमाणात असते, ती दिल्यास दीर्घ साखळी असलेले अल्केन ऑइल, ज्याच्यामध्ये 35 पेक्षा जास्त अणू असलेले कार्बन सापडतात आणि ज्याद्वारे प्रचंड रासायनिक क्षमता प्राप्त होते. या सूत्राने कार्बन, हायड्रोजन आणि ऑक्सिजनला जमिनीखाली 100 किलोमीटर खोलीवर 1000 डिग्री सेल्सिअस तापमानात तापवले तर 35 ते 56 कार्बन अणू असलेले उच्च रासायनिक क्षमतेचे अल्केन ऑइल तयार होऊ शकते. मात्र हे सर्व घडवून आणण्यासाठी लागणारी प्रचंड ऊर्जा ही हिरे तयार होण्यासाठी लागणाऱ्या ऊर्जे इतकीच आहे. कृत्रिम पद्धतीने पृथ्वीच्या उथळ गाळाच्या कवचात हे करणे शक्य नाही. त्यामुळे काही शास्त्रज्ञांनी म्हटल्याप्रमाणे शेवाळ्यासारख्या जैविक पदार्थांपासून दीर्घ हायड्रोकार्बन साखळी असलेले तेल भूपृष्ठावर किंवा भूपृष्ठाखाली तयार करणे शक्य आहे. हा विचार अयोग्य आणि अशक्य ठरतो. अधिक माहिती घेऊयात पुढील भागात. तोपर्यंत परमेश्वराचा आशीर्वाद तुम्हा प्रत्येकाबरोबर असो. आमेन. धन्यवाद.